पूजन आणि तिसरं तुम्हाला कीर्तन करावं लागेल. कीर्तन. 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. मग उपवास कसा करायचा? दुप्पट खाशीन एकादशी असं नाही बरं. सकाळी उठले, आम्ही वारी करतो कशी, सकाळी 10 वाजता उठलं, लगबग आंघोळ केली, गाडीत बसलं मोटरमध्ये की पंढरपूर, लगबग दर्शन घेतलं की घरी वापस. ती वारी होत नाही. पण एकादशी कशी करतो आम्ही? उपवास. सकाळी उठला की भगर. मला एक खोले मावशीनं भगर खाऊ घातलं बाप्पा आता मस्त. एकादशी तुम्हाला सांगतो व्रत कसं असते. पहिले देवीचं ऐकून घ्या. तो उपवास करायच्या आधी स्नानम करता हा स्नान केलं पाहिजे. पण कुठे केलं पाहिजे स्नान? असला तर समुद्र, नसला तर नदी, नाही तर नद, नाही तर तलाव, नाही तर विहीर. हे नाही आपल्या त्या स्टीलच्या, आता तांब्याच्या गंगाळ तर राहिले नाही, स्टीलच्या त्या गंगाळामध्ये पहिला ग्लास घेतला, लोटा घेतला की हर गंगे हर काशी, गंगेचं नाव घ्या. वाटे म्हणता गंगा गंगा, वाटे म्हणता गंगा गंगा, वाटे म्हणता गंगा गंगा, वाटे म्हणता गंगा म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. सगळी पाप भंगाला जातात आणि ही पाप भंग पावली की माणसाच्या पुण्याचा उदय होतो, भाग्याचा उदय. तुम्हाला सांगेल, पहिला स्नान केलं पाहिजे. स्नान न करता पूजन केलं का